3 वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला हा आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या चुलत्यांची. हा. बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो. हा आणि मग त्यावेळी माझ्या मित्राने सांगितले, अरे भाई 550 551 रँक आला तुझा. बर रिझल्ट लागणार होते याची कल्पना होती, हा पण मग 21 लागतोय का 22 लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं. हा पण मग लागून गेला इव्हेंच्युअली. तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला तर तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे, तू जसा आता आहे, जसा नॅचरल जरी UPSC मध्ये राहिलास हा भाई, त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं पाहिजेत यार, जे की खूप लोअर रंग्स ऑफ द सोसायटी मधून आलेत, त्यांनी खूप स्ट्रगल केलाय. हा. म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटे येऊ लागले. 3 वाजता रिझल्ट लागला आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे त्याच माझ्या मित्राचा निशांत देशमुखचा 2:30 वाजता फोन आला हा आणि त्यावेळी मी बकरी कातरत होतो आमच्या चुलत्यांची. हा बकरी कातरायला चालू होती आणि मी खानातच होतो. हा आणि मग त्यावेळी माझ्या मित्राने सांगितले, अरे भाई 550 551 रँक आला तुझा. बर रिझल्ट लागणार होते याची कल्पना होती, हा पण मग 21 लागतोय का 22 लागतोय याबद्दल काय माहित नव्हतं. हा पण मग लागून गेला इव्हेंच्युअली. तर मग तेच होते की यार की इथं असताना बकऱ्यांच्या सोबतच असताना रिझल्ट लागला तर तो नेहमी मला म्हणायचा की भाई काय नाही रे, तू जसा आता आहे, जसा नॅचरल जरी UPSC मध्ये राहिलास हा भाई, त्यांना तुझ्यासारखी टॅलेंटेड मुलं पाहिजेत यार, जे की खूप लोअर रंग्स ऑफ द सोसायटी मधून आलेत, त्यांनी खूप स्ट्रगल केलाय. हा. म्हणजे नॅचरल आहे की त्यांनी स्ट्रगल केलाय आणि माझ्या अंगावर पण आता काटे येऊ लागले.